कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अवनी वहिनी, चालेल ना तुम्हाला? नाही म्हणजे मी सगळी कामं केली तर चालेल ना? नाही, तुमची परमिशन घेणं गरजेचं आहे, जसं अखिलला भास्कर दादाची परमिशन घेणं गरजेचं आहे। हे तर परत म्हणाल तुमची परमिशन घेतली नाही म्हणून। चला येते, खूप कामं बाकी आहेत। हे असं बोलायची गरज होती हिला? सुधारणार नाही ही मुलगी। अगं आपण हिचे शत्रू आहोत का? बहिणी असू देत ना। नाही कसं आहे, कडू कारलं साखरेत घोळलं नाही तर तुपात तळलं, कडू ते कडूच असतं। तुम्ही कालपर्यंत हिला एकही काम करायचं नव्हतं आणि आता म्हणते मी सगळी कामं करते। बहिणी नका त्रास करून घेऊ प्लीज। 4 कॉटनचे बरे कुर्ते घेऊन येऊ उन्हाळ्यात घालायला। काय बाबा चहा। थँक्यू। बर तुम्ही सकाळच्या गोळ्या घेतल्या? हो घेतल्या घेतल्या ना? हा, नाही तर आणून दिले असते तुम्हाला। हाय, तुमचा चहा हे घ्या। नाही काय ते काय काय हवंय तुम्हाला? अगं पाणी। तुम्ही कशाला उठताय? मी आणून देते ना, तुम्ही बसा। अय्या, मी विसरलेच, चहाच्या आधी तुम्हाला एक ग्लास पाणी लागतं ना। देते हा, एक मिनिट मी बसा। तुम्ही कशाला उठताय उगाच? हे घ्या। झालं, द्या द्या माझ्याकडे द्या। हा चहा। बरं आहे का ना, चहा बरोबर काही खाणार तुम्ही? बिस्किट्स वगैरे काही आणून देऊ? नाही नाही नको। नको? अय्या, हे कपडे धुवायला काढलेत का सगळे? द्या, मी आज सगळे कपडे धुवून टाकणार आहे। तुमचे बाबांचे काही आहेत का कपडे? आहेत? असतील तर मला द्या, मी सगळे छान वॉश करून आणून देते। ओके? विसरलेच आई, मला सांगा, आपण पितळाची भांडी कशाने स्वच्छ घासतो? नाही, ती स्वच्छ घासल्यावर चमकतात ना खूप मस्त। मग विचार करते आज सगळी पितळाची भांडी मी स्वच्छ धुवून टाकते। अगं पण आज काही सणवार आहे का? उगाच पसारा होईल। आणि एवढी सगळी भांडी एकटीने घासणं म्हणजे गंमत नाहीये, कष्ट लागतात त्याला। अहो आई, कष्ट पडतील मान्य आहे, पण आपल्या घरासाठीच पडतील ना। मग चालेल मला, आणि आज वेळ तर करून टाकते ना कामं। तुझी तब्येत बरी आहे ना? हो आई, बरी आहे माझी तब्येत, आणि जरी नसली तरी काय झालं, करेन मी सगळं। आले, कामं करून आले। हा, अरे परत विसरले आई, मी विचार करत होते आज अख्खं टेरेसही धुवून घेईल। कबुतरांनी केवढी घाण करून ठेवली आहे, जरा छान सगळं टेरेस स्वच्छ करून घेत आहे। हो, डोकं फिरलंय का तुझं? सगळी कामं एकाच दिवशी करशील तर आजारी पडशील। अहो नाही आई, वसू वहिनीच म्हणाली की रिकामं बसायचं नाही, सतत काम करत राहायचं, आणि मोठ्या जावेचं ऐकलंच पाहिजे ना। वसुनी सांगितलं, तू आणि वसुंधरेचं ऐकणार? एवढी आज्ञाधारक कधीपासून झालीस तू? वसुंधरेनं सांगितलं म्हणून? हो नाही आई, आता ती एवढं चांगलं सांगते तर ऐकायला पाहिजेच ना। आणि किती झालं तरी ती माझी मोठी जाव आहे, मग तर मी तिचं ऐकणारच। आई, मी काय गप्पा मारत बसले, खूप काम आहेत, मी उरकते। हा, हल्ली सारखी वसू वसू काय करतीये? काहीतरी काळं गोर आहे। अगं काळं बिरं म्हणायचंय का तुला? तुम्ही जरा गप्प बसाल? काहीतरी गौड बंगाल आहे बघा। गौड बंगाल असू दे नाहीतर आसाम मणिपूर असू दे, अगं दोघी चांगल्या वागत असतील तर मग बरं आहे ना। दोघीत सलोखा वाढतोय, है की नाही? आता दोघी एकमेकींशी बरं वागतायत, तर तुला काही बघवत नाही का? जावा जावा उभा दावा ही परिस्थिती तर नाहीये, उगाच शंका कुशंका कशाला पाहिजे मनात? नाही, माझी शंका अगदी बरोबर आहे। आता ती कुशंका आहे का योग्य शंका आहे ती काळच ठरवेल। पण मला लवकरात लवकर विशाखाशी बोललं पाहिजे। तिच्या मुलीचं काय चालू आहे ते तिला नक्की माहिती असणार। अगं मी करते, दे तू इकडे, मी करते सनाया, मी करते, राहू दे।
अवनी वहिनी राहू दे, मी करते ना. वहिनी तुम्ही द्या माझ्याकडे झाडू, मी झाडून घेते. अहो, द्या, मी घेते झाडून. राहू दे, तुम्ही आराम करा. थोड्या बाजूला होता. तनया, अगं एवढं काम करशील तर आजारी पडशील तू. अगं नाही नाही, काही नाही होणार मला, करते मी. अगं आणि खरंच आजारी पडली तर काय करणार आहेस तू? तुम्ही आहात ना. काय? अहो काळजी घ्यायला तुम्ही आहात ना. करते, काम पूर्ण करते. ऐक अगं सरक सरक, मी करते. अगं मी करते तनया. अगं राहू दे, मी करते. तू ये बरं बाजूला, करते मी सगळं. वहिनी, तुम्हाला नाही वाटत आज ही जरा वेगळीच वागते? नाही म्हणजे मला असं वाटतंय हिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिस्त आहे. पण जर अशीच काम करत राहिली ना तर आजारी पडेल हो वहिनी. मी तर म्हणते अद्दल घडूच दे, त्याशिवाय सरळ नाही होणार ती. नाही हो वहिनी, जरा जास्तच काम करते. आणि हे सगळं ही का करते, कशासाठी, हे समजायला हवं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.